बनवणारं चिरमुऱ्यांचे गोड गोड लाडू। नमस्कार, मी सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। इथे मी प्रथम कुरमुरे जे आहेत ते चांगले गरम करायला ठेवलेले आहेत, कारण जेव्हा चिरमुरे आपण आणतो ते थोडे नरम असतात आणि कुरकुरीत करण्यासाठी चांगले मस्तपैकी एकदम स्लो गॅस करून ह्याला मी कुरमुऱ्यांना चांगलं परतून घेतलेलं आहे। माझे कुरमुरे चांगले मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत। इथे मी भांड्यामध्ये चिकीचा गूळ टाकलेला आहे। तो चिकीचा गूळ चांगला ढवळून घेत आहे। आपण चिकीचा गूळ जळला नाही पाहिजे। चिकीच्या गुळाचा पाक झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छोटेसे ड्रॉप टाकलेला आहे। त्या ड्रॉपची गोळी बनते की नाही बघितलं तर गोळीही बनत आहे आणि माझा हा पाक झालेला आहे। आता ह्यामध्ये मी चिरमुरे टाकत आहे, त्यावरती वेलची पूड टाकत आहे। चिरमुरे चांगले मस्तपैकी हलवून घ्यायचे आहेत। चिरमुरे हलवताना उडतात म्हणून सांभाळून हलवायचे आहेत, कारण चिरमुरे हे हलके असतात। पाकामध्ये चिरमुरे चांगले एकजीव करून झालेले आहेत। आता आपल्याला चिरमुऱ्याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत। चिरमुरे गरम असतील, कारण गुळाचा पाक हा प्रचंड गरम असतो। चिरमुरे हे पाकामध्ये असल्यामुळे भरपूर गरम झाले असतील, मग थोडंसं थंड होऊ द्या त्याला। त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि चिरमुऱ्याचा लाडू बनवायला घ्यायचा आहे। चिरमुऱ्याचा लाडू हा पटकन बनून जातो। बघा, माझा हा लाडू बनलेला आहे, तोही अगदी झटपट। तो पण खायला हे लाडू भरपूर छान लागतात, तुम्हीही करून बघा। माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या ह्या सुजाता सावंत रेसिपी या चॅनलला। धन्यवाद।